आषाढी वारीचे वेध आता वारकऱ्यांना लागले. विठ्ठलाचे भक्त आतापासूनच तयारीला लागले. वारीचा कार्यक्रम सुद्धा ठरलाय. त्यानुसार जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 7 जुलैला देहूतून होईल. यावर्षी खास गोष्ट म्हणजे तुकोबांच्या पालखीसाठी नवीन रथ बसवण्यात येतोय आणि याच नव्या कोऱ्या भव्य पालखी रथाचं थेट कनेक्शन राजस्थानशी आहे. कसं ते सांगते. यावर्षी तुकोबांचा पालखी रथ नवीन बनवण्यात आलाय. त्यासाठी राजस्थानमधल्या सिहोर गावातून लाकडावर कोरीव नक्षीकाम करण्यात आलं. हा रथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या रथासाठी तब्बल 150 घनफूट ब्रामॅटिक सागवान जातीच्या लाकडाचा वापर करण्यात आला. त्यावर दाक्षिणात्य पद्धतीचं कोरीव काम करण्यात आलंय. रथाचा भौमितिक आकार आणि पारंपरिक कलाकुसर यामुळे या रथाला अत्यंत भव्य आणि राजशाही रूप आलंय. या रथाला वापरण्यात आलेल्या लाकडाला ऊन, वारा, पाऊस याचा कोणताही परिणाम होणार नाहीये. तर या रथासाठी तब्बल 250 किलो चांदीचा वापर होईल, ज्यामुळे रथाच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. चांदीचे नक्षीदार पत्रे म्हणजे सिल्वर प्लेटिंग बसवण्याचं कामही सध्या केले जाते. लाकडाची मजबूती आणि राजस्थानच्या कारागिरांची कलाकुसर यामुळे हा रथ पुढील अनेक दशकं तुकोबांच्या पालखीची सेवा करेल अशी त्याची रचना आहे. संत तुकाराम महाराज संस्थानच्या इतिहासातील हा सर्वात मोठा प्रसंग आहे, कारण तब्बल 31 वर्षानंतर पालखीसाठी संपूर्ण नवीन रथ तयार करण्यात येतोय. जुना रथ जीर्ण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. महाराजांच्या 341व्या पालखी सोहळ्याचं कार्यक्रम नियोजन जाहीर झाले. श्री क्षेत्र देहुगाव येथून 7 जुलैला हा सोहळा पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीनं पार पाडण्यासाठी संस्थाननं जय्यत तयारी केली. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हेच ते खास कनेक्शन आहे. यंदा जेव्हा तुकोबांची पालखी देहूवरून पंढरपूरकडे निघेल तेव्हा वारकऱ्यांना राजस्थानच्या सिहोरमधील अप्रतिम लाकडी कोरीव कलेचा आणि महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा एक अनोखा संगम या नव्या रथाच्या रूपानं पाहायला मिळणार आहे.